नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या गावामध्ये हनुमान देवाची यात्रा असते. त्या दिवशी सकाळीच गावामध्ये मांडव डाळ्या पूर्ण गावामध्ये फेरी मारतात. श्रीराम, सीता, लक्ष्मण यांची मिरवणूकही काढली जाते. रथयात्रा किंवा हनुमान देवाची पालखीही संध्याकाळी काढली जाते आणि मोठी यात्राही भरते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना फार महत्त्व आहे. सण म्हटलं तर घरामध्ये गोडधोड केले जाते, देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि गोडधोड म्हटलं तर पुरणपोळी आणि श्रीखंडपुरी बनवली जाते. तर आज मी पुरणपोळी बनवलेली आहे, कारण आमच्या घरात प्रत्येक सणाला पुरणपोळीच बनवली जाते. तर मी आज पुरण घातलेलं आहे. तर मी आज देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार आहे आणि आमच्या घरात सगळ्यांना पुरणपोळी आवडते. तर सकाळी उठल्यानंतर मी पहिले पुरण शिजून घेतलं. पुरण शिजून झाल्यानंतर मी कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यावर पुरण चांगलं भाजून घेतलं आणि त्याच्यात नंतर मी 1 वाटी गूळ आणि अर्धा वाटी साखर टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. जोपर्यंत ते घट्ट होतं तोपर्यंत ते मिक्स करत राहिले आणि पुरण शिजून घेतलं मी. तर पुरण आता शिजत चालू होतं. पुरण शिजून झाल्यानंतर मी ते लगेच चाळणीने चाळून घेतलं आणि नंतर लगेच मसाला फ्राय करायला घेतला, कारण कटाची आमटी बनवायची होती. आमच्या इकडं कटाच्या आमटीला सार म्हणतात. तर साराच्या पण तयारीची होती. मग मी त्याच्यात कांदा, खोबरं, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं फ्राय करून घेतलं आणि ते मिक्सरमध्ये चांगलं असं वाटून घेतलं. तर मिक्सरमध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं. त्याच्यात काळा मसाला टाकून चांगलं वाटण करून घेतलं आणि हरभऱ्याची डाळ जी पुरणात शिजवतो ती पण थोडी मिक्सरमध्ये दळून घ्यायचं, त्याने सार घट्ट होतो. मग नंतर मी लगेच साराला फोडणी देऊन घेतली. त्याच्यात थोडं तेल टाकलं, जिरे, मोहरी, थोडा हिंग आणि आपलं जे वाटण होतं ते वाटण चांगलं फ्राय करून घेतलं. त्याच्यात कढीपत्ता वगैरे सगळं टाकलं आणि वाटण फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यात ते पुरणाचं पाणी पण टाकलं. त्याने साराला घट्टपणा पण येतो आणि सार चांगला टेस्टी लागतो. त्याच्यानंतर चांगला मसाला फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यात साराचं पाणीही टाकलं. छान असं पातळ केलं, कारण जेवढा सार आपण आटवतो तेव्हा नंतर छान घट्ट होतो तो. त्याच्यानंतर मी त्याच्यात मीठ टाकून घेतलं आणि एक साईडला लगेच पीठ मळायला घेतलं. म्हटलं पीठ भिजलं तर मग पोळ्या पण छान येतात. तर मी त्याच्यात गव्हाचं पीठ आणि थोडा मैदा टाकून आणि हळद असं मिक्स करून घेतलं. तर माझं पीठ मळून झाल्यानंतर मी भज्याचं पीठ पण मिक्स करून घेतलं, कारण आज मी कांदा भजी करणार होती. तर डाळीच्या पिठामध्ये मी ओवा, थोडं मीठ, हळद, तिखट, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि कांदा करून मिक्स केला आणि त्याच्यात नंतर बनवताना थोडा खायचा सोडा टाकायचा. छान होतात कुरकुरीत भजे. तर भज्याचं पीठ पण चांगलं मिक्स झालेलं आहे. तर मी एक साईडला लगेच कुरडई पापड तळून घेतले, कारण प्रत्येक नैवेद्याच्या ताटावर आम्ही कुरडई पापड सगळं ठेवतो. नागलीचे पापड, तांदळाचे पापड सगळे तळून घेतल्यानंतर मी लगेच भजे करून घेतले एक साईडला, कारण 12 वाजता उपर दाखवायला लागतो देवाला. आरती वगैरे करतो आम्ही, त्याच्यामुळे 12पर्यंतच स्वयंपाक झाला पाहिजे. तर माझे एक साईडला भजे फ्राय करून झाले होते.
त्याच्यानंतर मी लगेच पोळ्या बनवायला घेतल्या. आम्ही थोडी जास्त डाळ घालतो कारण पुरणपोळ्या सगळ्यांनाच आवडतात. तर मग 2 दिवस पुरेल असं तरी आम्ही पुरण घालतो, कारण गरम गरम केली तर सगळेच खातात. तर माझ्या आता पोळ्या होतच आल्या होत्या. तर 11:45 वाजले होते. मला देवाचं उपराचं ताट बनवायचं होतं, कारण 12 वाजता देवाला उपर दाखवायला लागतो. तर माझं उपराचं ताट आता बनवून झालं होतं. तर देवाला मी उपर दाखवला आणि गुढीला पण नैवेद्य दाखवला. तर संध्याकाळी हनुमान देवाची पालखीही निघते. छान अशी मिरवणूक असते. तर पूर्ण गावामध्ये हनुमान देवाला फिरवलं जातं आणि संध्याकाळी छान अशी यात्राही भरते. तर आम्ही यात्रेतही गेलो. खूप छान यात्रा भरलेली होती. त्या यात्रेमध्ये खूप छान छान दुकानं लागलेले होते. आपण समजा भांडे वगैरे, खेळणी, शोच्या वस्तू वगैरे खूप छान वाटतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.